नमस्कार मित्रांनो, मराठी गायडन्स या युट्यूब चॅनलवरती मी राजेंद्र पडतरे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो। जर मित्रांनो तुम्हाला जमिनीचा 7/12 अट उतारा जर पाहायचा असेल तर तो कसा पाहायचा हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचा जो 7/12 आहे अट उतारा आहे तो डाउनलोड करू शकता आणि जिथे त्याचा वापर करायचा आहे तिथे तुम्ही त्याचा वापर करू शकता, यूज करू शकता। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर चला आपण डायरेक्टली आता कम्प्युटरच्या स्क्रीनवरती पाहूया की हा 7/12 अट उतारा कसा पाहायचा आणि त्याला कसा डाउनलोड करायचा। तुम्ही हीच प्रोसेस सेम मोबाईलवरून करू शकता। तर चला आपण पाहूया। मित्रांनो, आपल्या जमिनीचा 7/12 किंवा अट उतारा डाउनलोड करण्यासाठी पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, digital712.mahabhumi.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरती येऊ शकता। वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन पाहायला मिळतील, रेग्युलर लॉग इन आणि OTP बेस्ड लॉग इन। जर तुम्हाला रेग्युलर लॉग इन करायचं असेल तर तुम्हाला न्यू युजर रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुमचा लॉग इन आणि पासवर्ड क्रिएट होणार। तर आपण इथे एक्झाम्पलसाठी क्लिक करून पाहूया। न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता रजिस्ट्रेशनसाठी ही सर्व डिटेल्स तुम्हाला टाकायची आहे। तुमची डेट ऑफ बर्थ असेल, फर्स्ट नेम असेल, मिडल नेम असेल, त्यानंतर लॉग इन ID एक क्रिएट करायचा आहे। चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे। अवेलेबल असेल तर तुम्ही तो घेऊ शकता, अन्यथा दुसरा तुम्ही क्रिएट करू शकता। अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही पुन्हा वेबसाईटवरती येऊन लॉग इन ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून इथे खाली लॉग इन करू शकता। तर हे एवढी मोठी प्रोसेस करण्यापेक्षा एक दुसरा ऑप्शन आहे OTP बेस्ड लॉग इन। तुमचा मोबाईल नंबर आहे, त्या मोबाईल नंबरनी तुमचं लॉग इन होऊन जाईल। तर आपल्याला सेकंड ऑप्शन आपण सिलेक्ट करूया। त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्या, सेंड OTP वरती क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल, तो OTP इथं टाका खाली आणि व्हेरीफाय करून घ्या। व्हेरीफाय वरती क्लिक केल्यानंतर तुमचं लॉग इन होऊन जाईल। लॉग इन झाल्यानंतर इथे भरपूर सारे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतील। तर पहिला ऑप्शन पाहू शकता डिजिटली साइन 7/12, त्याच्याच बाजूला डिजिटली साइन 8A म्हणजेच 8चा उतारा असतो तो तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आता इथे आपल्याला डिजिटली साइन जर 7/12 जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता इथे तुमचे काही डिटेल्स टाकायचे तुम्हाला। त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचा जो एक 7/12 असतो तो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 रुपये पेमेंट करावं लागतं। जर कोणताही एक 7/12 किंवा अट उतारा असेल तर एक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला 15 रुपये पेमेंट करावं लागणार आहे। तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्या अकाउंटमध्ये रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करून आपल्याला पेमेंट ॲड करायचं आहे, रिचार्ज करून घ्यायचं। वरती पण ऑप्शन पाहायला मिळेल, कुठल्या पण ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता। तर इथे आपण रिचार्ज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता 15 रुपयेपासून 1000 रुपयेपर्यंत तुम्ही अमाऊंट ॲड करू शकता, किती पण करा, तुमच्या या दोन्हीच्या मध्ये असली पाहिजे। त्यानंतर ऑप्शन SBI किंवा बँक ऑफ बरोडा सिलेक्ट करायचं आहे आणि पेनावरती क्लिक करायचं। नंतर आय एक्सेप्टवरती कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे। आता इथे तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI ऑप्शनने पेमेंट करू शकता। तर UPI QR कोडचा ऑप्शन सर्वात सोपा आहे, तुम्ही गुगल पे, फोनपेने पेमेंट करू शकता। तर इथे मी कॅन्सल करतो, मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी फक्त दाखवतो की तुम्हाला कसं करायचं आहे। रिचार्ज सक्सेसफुली झाल्यानंतर पुन्हा आपल्याला वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर आपला डिजिटली साइन 7/12 वरती आपण क्लिक केलेलं आहे, इथे पाहू शकता। आता त्यानंतर तुम्हाला जो 7/12 डाउनलोड करायचा आहे तर त्यासाठी इथे तुमचा जो जिल्हा असेल, डिस्ट्रिक्ट ते टाकायचं आहे। तालुका तुमचा जो असेल तो तालुका टाकून घ्या। गाव, विलेज तुमचं जे गाव आहे ते टाकून घ्या। हे डिस्ट्रिक्ट, तालुका आणि गाव टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अंकित 7/12 यावरती क्लिक ठेवा। त्यानंतर सर्वे नंबर, गट नंबर शोधा। मग तुमचा जो सर्वे नंबर किंवा गट नंबर असेल तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा। तुमचा जो असेल सर्वे नंबर, गट नंबर तो टाकायचा। साईटला क्लिक करायचं। साईटला क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता पुन्हा तोच जो वरती जो सर्वे नंबर, गट नंबर आहे तो सिलेक्ट करायचा आणि ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं। आता इथे खाली 3 ऑप्शन पाहायला मिळतील, पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा किंवा पीक पाहणी केलेला फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा। तिसरा ऑप्शन आहे पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा। तुम्हाला जे पाहिजे असेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं, फक्त तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। जसं डाउनलोडवरती क्लिक करणार तुमच्या अकाउंटमधून 15 रुपये कट होणार आणि तुमचा जो 7/12 असेल किंवा अट उतारा असेल तो डाउनलोड होणार आहे आणि तो तुम्ही पाहू शकता। हे झालं, तुम्ही हा जो 7/12 आहे हा तुम्ही कुठेही यूज करू शकता, कारण हा पेमेंट करून डिजिटली साइन 7/12 मिळतो, त्यामुळे हा कुठेही यूज करू शकता। आणि जर तुम्हाला फ्रीमध्ये पाहायचं असेल तर तुम्हाला इथे पाहू शकता bhuleख.mahabhumi.go.in या वेबसाईटवरती यायचं आहे। ह्या वेबसाईटची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे।
यामध्ये तुमचा जो विभाग असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, जसं की पुणे जो विभाग असेल तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे इथे पाहू शकता वरती 7/12 किंवा अट उतारा किंवा मालमत्ता पत्रक जे तुम्हाला पाहिजे त्यावरती क्लिक ठेवायचं आहे. तुमचं जे डिस्ट्रिक्ट असेल तो सिलेक्ट करून तुम्ही हा देखील जो फ्रीवाला आहे उतारा तो डाउनलोड करू शकता. 7/12 उतारा डाउनलोड करू शकता. या वेबसाईटवरती तुम्हाला पेमेंट करून काढायचा तो तुम्ही कुठेही यूज करू शकता डिजिटली साइन 7/12 वरती. आणि इथे जो तुम्ही डाउनलोड करणार आहात हा फक्त तुम्ही तुमच्या पाहण्यासाठी तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्याचा फक्त यूज करू शकता, बाकी कुठेही कामासाठी यूज करू शकत नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा जो 7/12 आहे जमिनीचा तो पाहू शकता. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब